पाहू शकता कशा पद्धतीची घाण पडलेली आहे। आणि इथंच जे नशेडी आहेत, बेवडे आहेत, दारुडे, ते इथंच लघुशंका करतात, इथंच मलविसर्जन करतात आपलं। पाहू शकता की दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत इथं, जे फुगे म्हणतो आपण, कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये जे दारू दिली जाते ते फुगे इथं पडलेले दिसतील। चहाचे कप आहेत, म्हणजे एक प्रकारचं एक कचरा कुंडी जशी असते तशी कचरा कुंडी इथं दिसते। जसं ॲबंडंट एखादी बिल्डिंग असते, सोडून दिलेली बिल्डिंग, जिथं कोणीच नाही, काहीच नाही, त्या बिल्डिंगमध्ये कोणाचाच काही संबंध नाही, अशा प्रकारची ही बिल्डिंग झाली आहे। साई धन नागरी सहकारी पतसंस्था, ह्या पतसंस्थेचं कार्यालय आहे। ते कार्यालय रोज चालू असतं, रोज उघडतं, रोज तिथे कर्मचारी येतात, परंतु ह्या अशाच प्रकारच्या अशाच घाणीतून ते लोक वर जातात। म्हणजे ह्या कॉम्प्लेक्सला नगर परिषदेने बांधून सोडून दिलं, अशा पद्धतीची इथं परिस्थिती दिसते। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स। या कॉम्प्लेक्स समोर आपण आता उभे आहोत। पिंपळवाडी रोडवर हे कॉम्प्लेक्स आहे, भाजी मार्केट शेजारी। हे कॉम्प्लेक्स जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून या कॉम्प्लेक्सचं निर्माण केलं गेलेलं आहे। आणि त्यानंतर या कॉम्प्लेक्सचा गाळ्यांचा लिलाव झाला होता। लिलाव झाल्यानंतर इथं काही मोजक्याच लोकांनी त्या गाळ्यांमध्ये आपले व्यवसाय सुरू केलेले होते। तुम्ही पाहू शकता हे अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स आहे। या ठिकाणी मोजकेच काही 2-3 व्यवसाय सुरू झाले। त्यानंतर इथं 2-3 बँकांनी आपले ऑफिस उघडले, परंतु काही दिवसांनंतर त्या लोकांचं आतमध्ये जे गाळे होते त्या गाळ्यांपैकी भरपूर गाळे लोकांनी ताब्यात घेऊन सुद्धा तिथं कोणत्याही प्रकारचा वापर सुरू केला नाही, कोणताही व्यवसाय सुरू केला नाही किंवा कोणतंही ऑफिस सुरू केलं। ते गाळे तसेच पडून राहिले। आणि त्यानंतर नगर परिषदेचं सुद्धा त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं। आणि तिथं जे वापर नसल्यामुळे भयानक पद्धतीने तिथं कचरा गोळा होऊ लागला। दारुडे, नशेडी त्या ठिकाणी येऊन नशा करू लागले, दारू पिऊ लागले, आणि तिथं भयंकर अशा प्रकारची घाण तयार झाली। मी तुम्हाला आता त्या कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की काय परिस्थिती होती। त्यानंतर आम्ही नगरपंचायतीकडे, नगर परिषदेकडे तक्रार केली। खूप वेळा तक्रार करून सुद्धा लवकर कोणी तिथं काही बघायला येत नव्हतं, कारण की त्या कॉम्प्लेक्समध्ये कोणी वापरच करत नव्हतं आतमध्ये। आणि तक्रार करून सुद्धा स्वच्छता कर्मचारी किंवा कोणी त्यामध्ये लक्ष घालायला तयार नव्हतं। त्यानंतर आम्ही त्याविषयी बातमी करण्याचं ठरवलं। आणि ज्यावेळेस आम्ही बातमी करायला लागलो, ती बातमी करत असतानाच अचानक तिथं कोणीतरी माहिती दिली आणि लगेच 5च मिनिटात कर्मचारी इथं हजर झाले आणि आता इथं स्वच्छतेचं काम सुरू झालेलं आहे। मी आधी तुम्हाला आधीचा फुटेज दाखवतो। अजूनही काम पूर्ण झालेलं नाही, सुरुवात करून अजून त्यांना फक्त 10-15 मिनिटच झाले। काय परिस्थिती आहे आणि स्वच्छता पूर्ण झाल्यानंतर काय परिस्थिती राहील ते सुद्धा फुटेज मी तुम्हाला दाखवणार। तर चला आता आपण कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये जाऊन पाहू। हा त्या कॉम्प्लेक्सचा मागच्या बाजूचा दरवाजा आहे। इथं कायम कुलूप लावलेलं असतं। एकच बँक आतमध्ये आहे आणि ते बँकचे जे कर्मचारी आहेत ते जाताना इथं कुलूप लावून जातात। त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना आतमध्ये जाण्याला सुद्धा वेळ मिळत नव्हता किंवा कुलूप लावलेला असल्यामुळे काम करता येत नव्हतं। आता आतमध्ये जाऊन आपण परिस्थिती बघू। इथं रस्त्यातच तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीची घाण पडलेली आहे। या आतमध्ये घेऊन या बाजूला इथं सगळं सिमेंट कॉन्क्रीट, आणि इथंच जे नशेडी आहेत, बेवडे आहेत, दारुडे, ते इथंच लघुशंका करतात, इथंच मलविसर्जन करतात आपलं। हा जो भाग आहे हा डकचा पार्ट आहे। इथंही तुम्ही पाहू शकता की दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत इथं, जे फुगे म्हणतो आपण, कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये जे दारू दिली जाते ते फुगे इथं पडलेले दिसतील। चहाचे कप आहेत, म्हणजे एक प्रकारचं एक कचरा कुंडी जशी असते तशी कचरा कुंडी इथं दिसते। आता आपण वर जाऊ। तुम्ही पाहू शकता ह्या कॉम्प्लेक्सचं जे काही लुक आहे, हे सगळं जे आहे हे जसं ॲबंडंट एखादी बिल्डिंग असते, सोडून दिलेली बिल्डिंग, जिथं कोणीच नाही, काहीच नाही, त्या बिल्डिंगमध्ये कोणाचाच काही संबंध नाही, अशा प्रकारची ही बिल्डिंग झाली। सगळीकडे जाळे वगैरे लागलेले। म्हणजे वास्तविक पाहता इथं साई धन नागरी सहकारी पतसंस्था, ह्या पतसंस्थेचं कार्यालय आहे। ते कार्यालय रोज चालू असतं, रोज उघडतं, रोज तिथे कर्मचारी येतात, परंतु ह्या अशाच प्रकारच्या अशाच घाणीतून ते लोक वर जातात। एकमेव या बँकेचे कर्मचारीच इथं असतात। हे तुम्ही जिना वगैरे याची परिस्थिती पाहू शकता। अशा वातावरणामध्ये लोक वर येतात आणि आपली ड्युटी करतात आणि निघून जातात। या पद्धतीचं बघा इथं याची सगळी घाण पडलेली आहे। हे सगळं आत्ता आल्यानंतर यांनी साफसफाई करायला सुरुवात केली, त्यामुळे ही घाण इथं एकत्र करून ठेवलेली दिसते। इथं साई आनंद नागरी पतसंस्थेचं हे मागचं गेट आहे। इथं बघू शकता तुम्ही
सामान पडलेलं आहे. कोण कोणत्या गाळ्याचा कशासाठी वापरतात ते काहीच कळत नाही. भिंतींना तडे गेलेले आहेत भरपूर. म्हणजे ह्या कॉम्प्लेक्सला नगर परिषदेने बांधून सोडून दिलं अशा पद्धतीची इथं परिस्थिती दिसते. इथं एक टॉयलेट आहे. या टॉयलेटमध्ये पण आत्ता थोडीशी साफसफाई इथं केली यांनी. ह्या टॉयलेटची पण इथंही काही वापर नाही. काही गाळे सील आहेत. इथं बघा तुम्ही संपूर्ण जाळे जळमटे या ठिकाणी लागलेले आहेत. आणि आता जेव्हा आम्ही बातमी करायला सुरुवात केली त्यावेळी इथं नगर परिषदेचे जे स्वच्छता कर्मचारी त्यांनी इथे येऊन काम करायला सुरुवात केली. मी तुम्हाला दाखवतो आता वरच्या जे शेवटचा मजला आहे इथं काम चालू आहे. थोडंसं यांचं काम झालेलं दिसतंय. थोडीशी साफसफाई झालेली दिसतीये. आपण जाऊन बघू नेमकं कसं काम चालू आहे. हे दाखवायचं. इथं नगर परिषदेकडून दरमहा 5,500 रुपये भाडं वसूल केलं जातं. इकडचं 5,500 रुपये भाडं वसूल केलं जातं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जो कर असतो आणखी तो कर पण वसूल केला जातो. स्वच्छता कर असेल, पाणीपट्टी असेल, ह्या सगळ्या गोष्टी इथून वसूल केल्या जातात. परंतु परिस्थिती ही अशी आहे. आता इथं बघा तुम्ही कर्मचारी काम करतायत. खूप म्हणजे 10 वर्षानंतर या कॉम्प्लेक्समध्ये स्वच्छता होती. तब्बल 10 वर्षानंतर. म्हणजे धुळीचे जे ढीग इथं दिसत आहे असं ते श्वास घ्यायला थोडासा प्रॉब्लेम येतो. धूळ खूप आहे. वरच्या टेरेसवर आपण जाऊन बघू. टेरेसवर काय परिस्थिती आहे हे बघा. सगळा असा पद्धतीचा कचरा. इथं एक दारूची बाटली पण पडलेली आहे. या अशा पद्धतीचं इथं वातावरण आहे. वर टेरेस पासून आता स्वच्छतेला सुरुवात झालेली. हा बघा अशा प्रकारचा ढीग इथं साचलेला होता. हे सगळं आता यांनी साफ करून एका ठिकाणी गोळा केलंय. अक्षरशः टेरेसवर सुद्धा गवत उगलेलं दिसतं. इकडचं दाखव. अशा प्रकारचं गवत वगैरे इथं उगलं होतं. हे आता तुम्हाला मी काम करतानाची परिस्थिती दाखवलेली आहे. काही वेळानंतर यांचं काम पूर्ण होईल आणि ते झाल्यानंतर पुढच्याही व्हिज्युअल आम्ही तुम्हाला दाखवू. आणि याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की नगर परिषद जी आहे ही सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सक्षम आहे. शिर्डी नगर परिषद ही खूप चांगलं उत्पन्न मिळवणारी नगर परिषद आहे. फक्त यांना तक्रार करणं गरजेचं आहे. आणि नुसती तक्रार करू नये. ज्या वेळेस आम्ही आमच्यासारखे पत्रकार एखादी बातमी करायला घेतात त्यावेळेस त्या गोष्टीचा बोभाटा व्हायला सुरुवात होते. त्यावेळेस यांना जाग येते आणि मग हे कामाला लागतं. तर तुमच्याही आसपास कुठं काही अडचणी असतील ज्या नगर परिषदेशी निगडीत आहेत, कचऱ्याच्या असतील किंवा काही बांधकाम विभागाविषयी असतील, पाणी जे वॉटर सप्लाय जो डिपार्टमेंट आहे त्याच्याविषयी काही असतील, ज्याही नगर परिषदेशी निगडीत समस्या असतील त्यांच्या तक्रारीच्या स्वरूपात त्या नक्की मांडा. जर नगर परिषद काही त्यावर कारवाई करत नसेल तर आम्हाला कळवा. आम्ही तुमचा प्रश्न हा मीडियामध्ये उचलू आणि त्यावर नगर परिषदेला कारवाई करावीच लागेल. तर पुढच्या ज्या फुटेज असतील या काम झाल्यानंतरच्या फुटेज असतील. कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते, भारत न्यूज, शिर्डी. भाजीमध्ये कस्टमर असतो किंवा त्यातून पाठवलं तुम्ही चावी घ्या पण तुम्हाला मी साफसफाई करते मला माहिती
याआधी तुम्ही दृश्य पाहिलीत कशा प्रकारे या कॉम्प्लेक्समध्ये घाण साचलेली होती आणि त्यानंतर काम सुरू झालं. आम्ही म्हणजे भारत न्यूज आणि आमचे सहकारी चॅनल SK न्यूज आम्ही दोघांनी मिळून या गोष्टीचा पाठपुरावा केल्यानंतर इथं कामाला सुरुवात झाली होती. आता आपण किरण सोनवणे SK न्यूजचे संपादक आहेत, त्यांच्याकडूनही काही गोष्टी जाणून घेऊ की इथं पहिले काय परिस्थिती होती. आता हा जर आपला भाग बघितला, हा शहराच्या मध्यवर्ती भाग आहे आणि जो भाग असा आहे की व्यापारी संकुलन जे आहे अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्सचं ते या ठिकाणी होतं आणि वरचे जे 2 फ्लोर आहे ते रिकामे होते. त्या ठिकाणी कोणी गाळे नव्हते, पतसंस्था आहे. नंतर ते बाकीचे जे गाळे आहेत ते 10-12 ते सगळे रिकामे असल्यामुळं घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. आणि नगरपालिके जे आहे आपले कर्तव्यदक्ष अधिकारी जे आहेत सतीश दिघे साहेब, त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचलं नाही, त्यांना कोणी माहिती दिली नाही. आपण ज्यावेळेस याचा पाठपुरावा केला लगेच त्यांनी तातडीने टीम पाठवून 20-25 लोकांची टीम पाठवून स्वच्छता मोहीम 3 दिवसापासून इथे आपण बघितली. आणि जे टेरिसवर ज्यावेळेस आपण उभा आहे इथं जवळपास गुडघे इतकं गवत उगलेलं होतं, शेवाळ झालेलं होतं. आज जर आपण इथली परिस्थिती बघू शकलो एकदम स्वच्छ झालेलं आहे. तसंच खाली जे गाड्या आहेत ते देखील स्वच्छ झालेत. आणि आता आणखीन त्यांचं म्हणजे ना भूतो ना भविष्य असं या हिशोबाने ते करायचं त्यांच्या डोक्यात आहे. चांगलं करतायत, पाण्याची सोय करतायत, टाकी बिकी ठेवली इथं, सगळ्या गोष्टी ते आता करणार आहेत. आणि शिव साहेब जे आहेत ते प्रत्येक गोष्टीला कॉपरेटिव्ह आहेत. हे आपण आम्ही दोघांनी बघितलंय. आता आपण एक काम करू, असंच आपण आता खाली जाऊ आणि जे रूम होते रूम पण बघून घेऊ. ते पण सगळं इथले जे 2 टॉयलेट बाथरूम आहे ते देखील स्वच्छ केले. आता पुढे या तुम्ही. तू खाली आधी तुम्ही पाहिलं हा जो जिना होता या ठिकाणी ना खूप मोठं भंगार पडलेलं होतं, कचरा होता, जाळे वगैरे लागलेले होते. हा जो DP बॉक्स आहे इथं पण आता कालच्या दृश्यांमध्ये आता शेजारी तुम्ही पाहू शकता. आज तुम्हाला जर सांगतो अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स जर तुम्ही बघितलं, कोणी जर इथे येऊन बघितलं, जे सोमवारी जे पतसंस्थेवाले आहेत त्या आज सुट्टीवर आहे रविवार असल्यामुळे, जेव्हा ते उद्या येतील ना अचानक वेगळ्याच कॉम्प्लेक्स मध्ये आले. इकडे जरा कॅमेरा पॅन करा, हे दाखवा. ही परिस्थिती काल तुम्ही बघितली होती, आजची परिस्थिती अशी आहे. आपण हे रूम पण एकदा उघडून दाखवू. दाखवा तुम्हाला सांगतो बघा, हे इतके सुंदर गाळे आहेत या ठिकाणी, जे 2 गाळे आहेत. म्हणजे आपलं घर इतकं सुंदर नसेल इतकं सुंदर आहे, छान आहे, पण याच्यासाठी कोणी धुसत नाही किंवा घेत नाही. काल याची परिस्थिती तुम्ही बघितली, काल याची परिस्थिती पाहिली कशी होती. आणि आज हा रूम तुम्ही विश्वास ठेवू शकणार नाही की हा तोच रूम आहे जो आता शेजारच्या फ्रेममध्ये तुम्हाला असा दिसत आहे. आपल्या घरच्या रूम सारखा रूम आता तिथं दिसतोय. इकडचा पण एक दाखवा. इथं समोर साई आनंद पतसंस्था आहे, हे त्यांचं बॅक साईडचं शटर. इथं सुद्धा जाळं वगैरे लागलेलं होतं, तुम्ही काल बघितलं. हा पोर्च एक पूर्णपणे खराब झालेला होता. यांनी इथं गाळा घेतलेला असून सुद्धा यांचा इथं कधी यांनी पाठपुरावा केला नाही स्वच्छतेसाठी, कधी यांनी इथं काम केलेलं नाही. आणखी एक बँक इथं समोर आहे, या बँकेचं नाव काय? साईधन पतसंस्था जे आहे. समोरचं शटर तुम्ही पाहू शकता, साईधन बँकेचं शटर. हे लोक इथं येत जात होते दिवसभर, यांच्या बँकेचे व्यवहार, यांचे कस्टमर इथे येत जात होते, पण तरीही यांनी कधी साधा इथं झाडू मारण्याची सुद्धा झाडू मारून इथं साफ करण्याचा काही प्रयत्न केला नाही, काहीच केलं नाही. शेवटी मीडियामध्ये विषय आल्यानंतरच या कॉम्प्लेक्सचा काय पालट व्हायला सुरू. मीडियामध्ये विषय येण्यापेक्षा कुठल्याही गोष्टीचा एक वेळ असतो, त्या वेळेत हे काम झालंय आणि खूप छान काम केलंय. मेन म्हणजे जे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत सतीश दिघे साहेब, त्यांनी जो टीमला सांगितलं आणि त्या टीमनी जे काम केलं ते कौतुकास्पद आहे. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं 4 ते 5 टेलर भरले एवढा कचरा या ठिकाणी निघाला. जवळपास 5 टेलर कचरा निघाला एवढा कचरा निघाला आणि ते सगळं कचरा भरून आज बघा तुम्ही एकदम स्वच्छ आणि सुंदर केलेलं आहे. या पार्टची पण परिस्थिती तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये पाहिली होती, कशी परिस्थिती होती, आता इथं काय चेंजेस. तर ह्या सर्व कामासाठी आम्ही नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत दिघे साहेब यांचे आभार व्यक्त करतो. आणि जी स्वच्छतेसाठी ज्या कंपनीला ठेका मिळालेला आहे, ज्यांनी हे काम व्यवस्थितपणे पार पाडलं, त्यांचेही आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आमच्या आता दोन्ही चॅनल आणि कॉम्प्लेक्सच्या सर्व दुकानदारांतर्फे आम्ही त्यांचा सत्कारही जाहीर करणार आहोत. तसंच आता जर आपण हा परिसर बघितला, या ठिकाणी जो रस्ता येतोय हॉटेल सिटी आर्टच्या पाठीमागचा, त्याचं बी काम युद्ध पातळीवर सुरू आहे. थोड्या दिवसात आपल्याला इथे एकदम सुसज्ज असा रस्ता इथं होईल.
त्यानंतर त्यांचं काय कन्सेप्ट असेल तर पार्किंग म्हणा किंवा एक छानसं गार्डन बी होऊ शकतं. ज्या परिसरात आतापर्यंत चांगले लोक यायला टाळत होते की वास्तव बरोबर नाही, येणारे जाणारे लोक येत नव्हते इकडं, आता इकडं खूप सुंदर होणार आहे. त्यानंतर सगळ्यांनी इकडे एकदा यावं. आता उद्या आपल्याकडे मुख्य अधिकारी येऊन त्याला व्हिजिट करणार आहेत आणि सगळ्या गोष्टी छान झाल्या आहेत. 14 फेब्रुवारी रोजी इथलं अतिक्रमण काढलं गेलं होतं आणि ते अतिक्रमण काढल्यानंतर तोपासून तर आजच्या तारखेपर्यंत इथं जो काही मलबा म्हणतो आपण, जो काही तुटलेल्या घरांचा जो पार्ट आहे वगैरे, ते जे कचरा आहे तो सगळा इथं तसाच पडून आहे. आजपर्यंत याला हात लावला गेला नाही. आणि इकडे कॅमेरा घ्यायचा, इथं जे तुम्ही पाहू शकता ही परिस्थिती जी 14 फेब्रुवारीला तयार झाली होती ती परिस्थिती अजूनही तशीच आहे. आता ह्या गोष्टीचं ही जी समस्या आहे, हे जो कचरा इथं तयार झाला याचा आता हळूहळू डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतर होतं. लोक इथं येऊन जो काही वेस्टेज असेल ते इथं टाकायला सुरुवात करतायत सगळं. आम्ही दोन्ही चॅनलने आता प्रण उचललेला आहे की हा एरिया, हा जो भाग आहे हा पूर्णपणे सुशोभित करून घेण्यासाठी पूर्णपणे पाठपुरावा करायचा आणि नगर परिषदेकडून हे काम मार्गी लावूनच घ्यायचं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जसं म्हणले ना, हे 100% तुमच्या आपल्या याला यश येणारच आहे. परंतु जर आपण हा बघितला तर इथं पुरातन जे शिव मंदिर आहे, म्हसोबाचं मंदिर आहे, पुरातन मस्त छान वडाचे झाडं आहेत, म्हणजे हा जर परिसर आहे ना शिर्डीतला एकदम सुंदर परिसर हा होणार आहे. जर डेव्हलप केलं मंदिराकडे जर बघितलं आपण, खूप मोठं छान पुरातन मंदिर आहे. 80 वर्षापूर्वीचं महाशिवरात्रीच्या दिवशी आमच्या चॅनलवर आम्ही बातमी केली होती या मंदिराची. थोडंसं मंदिर थोडंसं व्यवस्थित दाखवा. या मंदिराची जी सुंदरता आहे ती त्या तुम्हाला त्या बातमीमध्ये पाहायला मिळेल. हे मंदिर 250 वर्ष जुनं आहे आणि ह्या मंदिराला परत याचा जीर्णोद्धार करणं किंवा इथं परत भक्तांचा ओघ सुरू होईल अशा प्रकारचं या मंदिराचं रूपांतर करून घेणं, ह्या गोष्टीसाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करणार आहे आणि ते पूर्ण करूनच घेणार आहे. आता शिर्डी नगर पंचायतीने जशी कॉम्प्लेक्सची स्वच्छता आतून केलेली आहे, तसेच बाहेरचा जो परिसर आहे, कॉम्प्लेक्सच्या बाहेरचा जो पाठीमागचा परिसर आहे तो देखील स्वच्छ काही दिवसात त्यांनी करावा. आणि तो स्वच्छ झाल्यानंतर या ठिकाणी जे चांगले लोक येणारे वगैरे जे वर्ग आहे तो इकडे येत जाईल. आता सायबर कॅफे आहे, दुकानं आहे, स्टोअरचे जनरल स्टोअरचे काही दुकानं आहेत, त्यासाठी जे मुलं आहेत त्यांचे शाळेचे कामं सुरू झाले ते देखील इकडे ओघ वाढेल त्यांचा आणि मार्केट ऑटोमॅटिकली तयार होईल. या सगळ्या गोष्टीची जागा मोकळी पडलेली नगरपालिकेची, त्या ठिकाणी काहीतरी सुजलम सुफलम करावं. आणखी काय वेगळं करता येईल, साहेबांनी एकदा येऊन इथे व्हिजिट करावी आणि ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या करण्याचा प्रयत्न करावा आणि ते करतायत आणि चांगल्या कराव्यात त्यांनी, असं अपेक्षा आहे. आणि या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर घडाव्यात. कॅमेरामॅन विजय पवारसह भारत न्यूजसाठी अमोल कोते आणि SK न्यूजसाठी किरण सोनवणे, शिर्डी.